नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज बऱ्याच दिवसांनी मी खरं हा व्हिडिओ बनवत आहे, कारण मधल्या काळामध्ये 3 जुलैपासून आत्ता 25-26 ऑगस्टपर्यंत मी आणि माजी आमदार जयदेव गायकवाड आम्ही दोघंही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो. जवळपास 33 जिल्ह्यांचा दौरा आम्ही पूर्ण केला आणि या 33 जिल्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या, संविधानप्रेमी असलेल्या सामाजिक संघटना असतील, काही स्वयंसेवी संस्था असतील, काही साहित्यिक असतील, काही विचारवंत असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या संवाद बैठका घेतल्या आणि या सगळ्या विविध सामाजिक संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांना भेटून बोलून आल्याच्या नंतर एक महाराष्ट्राचा एक पूर्ण डेटा आमच्याकडे तयार झाला आहे. खूप अनुभव वेगवेगळे मिळालेले आहेत, खूप महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेले आहेत. परंतु त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ असा तुकड्या तुकड्याने बनवत जाईल. त्यातलाच एक काही भाग म्हणून मी आज औचित्य आहे म्हणून बोलणार आहे. खरं तर हा सत्याग्रही यूट्यूब चॅनल आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया माझी विनंती आहे आपल्याला की आपण हा सबस्क्राईब करावा, म्हणजे आपल्याला वेळोवेळी माझे व्हिडिओ आपल्याला नियमितपणे ऐकायला मिळतील आणि आवडला तर लाईक करावा. आज मी जो दौऱ्यातला महत्त्वाचा अनुभव आलेला आहे तो म्हणजे भ्रष्टाचार हा एक सर्व जिल्ह्यात असलेला मुद्दा मला प्रत्येक बैठकीत ऐकायला मिळाला आणि आज औचित्यही त्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचं तेच आहे की महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं, तुमचा आमचा स्वाभिमान असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारी पैशातनं उभा केला गेला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील राजकोट किल्ल्यावर. या पुतळ्याचं अनावरण 8 महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं आणि मग या पुतळ्याचं अनावरण केल्याच्या नंतर 8 महिन्यामध्ये हा पुतळा जमीनदोस्त झालेला आहे, त्याचे तुकडे पडलेले आहेत. अतिशय वाईट पद्धतीने ते सगळं काम, आपण परवा ते फोटो बघितले असतील, प्रत्येकाला शिवप्रेमींना संतापील अशा पद्धतीची जी घटना घडलेली आहे. याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान तर झालेलाच आहे, अवमान तर झालेलाच आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत. सरकार मात्र टोलवाटोली करते. राज्य सरकार म्हणते की हे नौदलाने उभं केलेलं आहे, नौदलाने त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. याच्यामध्ये हा पुतळा जवळपास 2.5 कोटी रुपये खर्च करून उभा करण्यात आला. आपटे नावाचा एक शिल्पकार होता कल्याणमधला, जो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा आहे. त्या आपटे नावाच्या नवतरुणाला, ज्याला शिल्पकलेतला फारसा काही अनुभव नाही, मात्र काहीतरी आर्थिक घोटाळा, काहीतरी हितसंबंध असल्याशिवाय त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नाही. त्याने तो शिल्पकला बनवताना राज्याचं जे कला संचालनालय आहे तिथे कुठलाही पुतळा जर का सार्वजनिक ठिकाणी उभा करत असताना त्या कला संचालनालयाकडे त्याचं प्रमाणबद्ध का आहे की नाही, त्याचं कच्चा पुतळा त्यांच्याकडे तपासणीसाठी द्यावा लागतो आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतर किंवा त्यात काही दुरुस्ती सुचवल्यानंतरच तो फायनल केला जातो. परंतु इथे तसं घडलेलं नाही. इथे त्यांनी खोटा पुतळा 6 फूट उंचीचा दाखवला आणि प्रत्यक्षात तिथं मात्र वेगळा उभा केला. ही परिस्थिती कला संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आज स्पष्ट केलेली आहे. याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार तर झालाच आहे. दुसरा त्याच्यात भ्रष्टाचार असा झाला की तिथे उद्घाटनाला येण्यासाठी जे 2 हेलिपॅड उभे केले होते ते जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून हेलिपॅड उभे केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेच्या निवडणुकीची घाई झाली होती. महाराष्ट्रातले त्यांचे जे कार्यकर्ते आहेत महायुतीचे, त्यांनाही घाई झाली होती आणि हा भ्रष्टाचार आज लखतर महाराष्ट्राच्या या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभी करत असताना देशाच्या आणि सगळ्या जगभर उघडी पडलेली आहे. प्रसारमाध्यमांनी ते सगळं आपल्याला दाखवलेलंच आहे. या भ्रष्टाचाराच्या निमित्ताने आम्हाला आठवण झाली की महाराष्ट्रामध्ये आपण फिरत असताना हीच भ्रष्टाचाराची वेगवेगळी प्रकरणं लोक सांगत होती. त्यातला मुंबई ते नागपूर जो समृद्धी महामार्ग घोटाळा आहे त्या रस्त्याने सुद्धा जाण्याचा आम्हाला या दौऱ्यादरम्यान जवळपास बऱ्याचदा प्रसंग आला. विदर्भात जात असताना त्या समृद्धी महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठे हितसंबंध गुंतलेला असावं असा संशय सहज येतो. आपण जर त्या रस्त्याने कधी गेलात आणि निरीक्षण जरी केलं, रस्त्याला एक लेवल नसणे, अनेक ठिकाणी तडे जाणे, खड्डे पडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा रस्ता जर का 5,000 कोटी रुपयापेक्षा जास्ती खर्च करून उभा केला असेल आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीने टोल वसुली केली जाते, हा समृद्धी महामार्गामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे.
त्याच्यामध्ये सुरुवातीला जमीन संपादन करताना सुद्धा मोपेलवार नावाचा एक अधिकारी होता, त्याच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या होत्या आणि त्या जमिनीच्या मग 4 पट त्याची संपादन केल्याच्या नंतर सरकारी मोबदला मिळवला. हाही घोटाळा त्याच्यातला आणखी वेगळा आहे. त्यामुळे कुठलेही नॅशनल हायवे आता महाराष्ट्रात फिरत असताना आम्ही 15,000 किलोमीटरपेक्षा जास्ती प्रवास करून आलो. प्रत्येक नॅशनल हायवेला, राज्यमार्गाला खड्डे आहेत, मात्र टोल वसुली जोरात सुरू आहे. उलट टोलचे दर सुद्धा मध्यंतरी वाढवलेले आहेत. पण टोल वसुली इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असताना टोल कंपन्यांना त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचं त्यांच्यावर बंधनकारक आहे. जोपर्यंत ते टोल वसुली करतात तोपर्यंत त्या रस्त्याची देखभाल करणं, दुरुस्ती करणं, पांढरे पट्टे लावणं, त्या संदर्भात डिव्हायडरची काय दुरुस्ती असेल ते करणं, सिग्नल असणं, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की ज्या त्या टोल कंपन्या वसूल करतायत त्यांनी ते करणं क्रमप्राप्त आहे. परंतु तसं कुठेही नाही. एकही रस्ता, नॅशनल हायवे, टोल वसुली जिथे जिथे होते आपण फिरताना बघा, कुठेही खड्डेमुक्त रस्ता दिसला नाही किंवा रस्त्याची लेवल आहे असं दिसलं नाही. अनेक ठिकाणी तडे खड्डे होतेच. ही टोल वसुली म्हणजे एक प्रकारचा जाचं करच प्रवाशांकडनं वसूल केलं जाते, हे प्रकर्षाने जाणवलं. आणखी मग याच्यामध्ये संशोधन करत असताना एक जाणवलं की प्रत्येक ठिकाणी लोक प्रत्येक जिल्ह्यात सांगत होते की कुठंही पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत, कुठल्याही सरकारी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत. अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये दलाल नेमले गेलेले आहेत. आश्रम शाळांना जे दूध पुरवठा केला जातो शासनामार्फत, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर घोटाळा आहे. शेतकऱ्यांकडनं एका दराने दूध घेतलं जातं, प्रत्यक्षात ते सरकारला वेगळ्या दराने तिकडे पुरवते. ती एजन्सी असते ती वेगळ्या दराने सरकारला पुरवते. त्याच्यामध्ये दुपटीचा जवळपास फरक आहे. 70-80 रुपये लिटर एकामागे फरक आहे. याच्या संदर्भात अनेकदा बातम्या आलेल्या आहेत. रोहितदादा पवार युवा आमदार यांनी सुद्धा अनेक घोटाळे बाहेर काढून वारंवार त्यांच्या सोशल मीडियात किंवा प्रसार माध्यमांच्या समोर पुराव्यानिशी अनेक दाखल केले. त्याच्यामध्ये एक लक्षात येत असेल की आपल्याला 6,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झालेला आहे. सरकारने टेंडर काढलं आणि बेकायदा कंपन्यांना ते देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात मीच स्वतः हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे, त्याच्या बातम्या आलेल्या आहेत. तो 6,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स खरेदी घोटाळा आहे आणि सरकारने आता पुन्हा घाईघाईने कोर्टात केस असताना सुद्धा त्याची टेंडर प्रक्रिया केलेली आहे. पुन्हा जो MSRDCचा आहे, म्हणजे मी रस्त्याचं म्हणत होतो, 10,000 कोटींचा घोटाळा आहे. 80 कोटीचा दूध घोटाळा आहे. 30 कोटीचा मंत्र्यांच्या आता जे सरकारी बंगले आहेत ते दुरुस्ती करण्यामध्ये चांगले बंगले असताना पुन्हा मंत्र्याला हवे तशा पद्धतीने दुरुस्ती करून त्याचे हे करून 30 कोटीचा त्याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे. जे भोजन पुरवठा सध्या जे केला जातोय शाळांच्या मध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा कोट्यवधी रुपयाचे घोटाळे आहेत आणि हे सगळीकडे आम्हाला ऐकायला सुद्धा मिळालं. जलजीवन मिशन नावाची जी योजना आहे, हर घर जल, ही काय नरेंद्र मोदींची आवडती घोषणा आहे. त्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये काम पूर्ण झालेलं नाही. त्या जलजीवन मिशन योजनेचं टेंडर प्रक्रिया करणारे जे लोक होते त्यांची मुदत संपलेली आहे आणि ज्या एजन्सी आहेत ज्यांनी कामं घेतलीत त्या मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली गेली. मात्र टेंडरची जी रक्कम आहे ती जुनी आणि आता ती पूर्ण करणार कशी, असा सगळा गोलमाल त्याच्यामध्ये आहे. अनेक ठिकाणी टेंडर वाढवून दिली जातात. म्हणजे आम्हाला अनेक जिल्ह्यामध्ये असं ऐकायला मिळालं की कामं कागदावर दाखवली जातात, प्रत्यक्षात ती कामच नसतात. अनेक कॉन्ट्रॅक्टर तिथल्या स्थानिक नेत्यांना, जो कोणी लोकप्रतिनिधी असेल किंवा पालकमंत्री असेल किंवा त्या संबंधित खात्याचा मंत्री असेल, त्याला टक्केवारी, मग पुढे 20%, 15%, 25%, 35%, 40% अशी टक्केवारी दिली जाते. वाढीव दराने निविदा दिल्या जातात, वाढीव दराने इस्टिमेट केली जातात. प्रत्यक्षात ते काम निम्म्या रकमेचं सुद्धा नसतं. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, म्हणजे तुमच्या आमच्या करातल्या पैशाचा घोटाळा आहे. हा महाराष्ट्र भ्रष्टाचारात पूर्ण अडकलेला आहे. आनंदाचा शिधा म्हणून एक जो दिला जातोय त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर घोटाळा आहे. म्हणजे ते जे काही शिधा दिला जातो, सोयाबीनचं तेल असेल, साखर असेल, रवा असेल किंवा चना डाळ असेल, हे 4 पदार्थाचे किट दिलं जातं अन्न शिधा म्हणून, आनंददायी शिधा म्हणून. त्याच्यामध्ये सुद्धा मोठा घोटाळा होतोय. म्हणजे तो जो शिधा आपण पाहिला तर 260 रुपयापर्यंत त्याचं दुकानात किंमत होते. प्रत्यक्षात जी कोणी एजन्सी आहे त्यांनी क्रिस्टल, म्हणजे मंत्र्यांच्या जवळच्या लोकांची ती एजन्सी आहे, त्या एजन्सी मार्फत जे पुरवलं जाते त्याच्यात 348 रुपयाला ते शिधा दिला जातोय. म्हणजे त्याच्यामध्ये 100 रुपये एक्स्ट्रा कशासाठी घेतले जात आहेत हे काही कळलं नाही. आणि मग त्याच्यात मोठा कोट्यवधी रुपयाचा घोटाळा तो सुद्धा तिथे आहे. रोहितदादा पवारांनी जवळपास 50,000 कोटी रुपयांचे घोटाळे पुराव्यानिशी सरकारला दिले, सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सीजला दिलेले आहेत. मग ते समाज कल्याण खात्यातला घोटाळा असेल, हे घोटाळ्यांचं एक स्वरूप आम्हाला दिसलं. बार्टी, सारथी ह्या ज्या काही महाज्योती या काही योजना आहेत,
वेगवेगळ्या समाज समूहांना शिष्यवृत्ती देण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी काही स्कीम आहे, तिथे मोठे प्रमाणात घोटाळे, अनेकांना शिष्यवृत्तीच मिळत नाहीये, असेही प्रकरणं पुढे आलेली आहेत. त्यामुळे तलाट्यापासून घोटाळे सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये कुठे 2 वर्ष, कुठे 3 वर्ष, कुठे 4 वर्ष प्रशासक आहेत. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये प्रशासक, पंचायत समितीला प्रशासक, नगरपालिकेमध्ये प्रशासक, महानगरपालिकेमध्ये प्रशासक, आणि प्रशासक राज महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. यशवंतराव चव्हाणांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्माण करून त्या लोकप्रतिनिधींना निवडून देऊन तिथं सत्तेचं विकेंद्रीकरण करून कामं सुरू केली. पण प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीला सत्तेचं विकेंद्रीकरण नको असतं आणि म्हणूनच कोर्टातली केस एक पेंडिंग आहे ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने. त्या केसच्या आड दडून जवळपास महाराष्ट्रात आता 2 ते 4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका, नगरपालिका असतील, इथे मोठ्या प्रमाणावर त्या प्रशासकांच्या माध्यमातून त्या खात्याचे मंत्री घोटाळे करत आहेत. पैशाशिवाय कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत काम होत नाही. प्रत्येक शहरामध्ये कचऱ्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. हे सोडवणार कोण? आमदार खासदारांच्याकडनं लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, कारण नगरसेवक नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, नगरसेवक नाहीत, जेडपी सदस्य नाही, तर ती कामं त्यांच्या पातळीवरची करणार कोण असा प्रश्न सबंध महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रात शासन प्रशासन व्यवस्था एकंदरीत कुचकामी, कर्तव्यहीन, कर्तव्य कसुरी करणारी ठरलेली आहे. दप्तर दिरंगाई सारखे कायदे आता कुचकामी ठरतायत की काय? माहिती अधिकार कायदा सुद्धा भाषणात गुंडाळलेला आहे, कारण माहिती अधिकार कायदा कोणाला जर वापरायचा असेल, आता अनेक काही माहिती अधिकार कार्यकर्ते आम्हाला भेटले, प्रत्यक्षात माहितीच मिळत नाही. नाही माहिती मिळाली, अपील केली तर अपील 6-6 महिने ती सुनावणीला येत नाहीत. माहिती आयुक्ताच्या स्टाफ जो कार्यालयामध्ये असायला पाहिजे तो नसतो. अशा अनेक प्रकारे महाराष्ट्राची आपल्या शासन प्रशासन व्यवस्था अतिशय सडलेली आहे, अशा शब्दात मला सांगावं लागतंय. याचं कारण असं, सामान्य लोकांना न्याय मिळत नाही. हे आपण पाहिलं असेल मुलींच्या, महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भात. आजच बातमी आहे, 26,000 महिला मागच्या 1 वर्षभरामध्ये मुली महिला गायब आहेत, त्यांचा तपास होत नाही. अशा परिस्थितीमध्ये रोज 4-5 किमान बातम्या आपल्याला वाचायला मिळत आहेत की ज्या घटना नोंदवलेल्या आहेत मुली महिलांच्या अत्याचाराच्या, प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आहे की नाही. मुली महिला सुरक्षित नाहीत आणि लाडकी बहीण योजना एका बाजूला काढली. या लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडे कुठलंही धोरण आहे किंवा जी दोन्ही धोरणं होती ती प्रत्यक्षात पुढे घेऊन जायला पाहिजे. त्याच्यात कुठलंही काम नसताना महिला आयोग मात्र इथे राजकीय बनलेला आहे. राज्याच्या महिला आयोगाच्या तिथे ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, त्या राजकीय पक्षाचं काम करतात, त्यांच्या पक्षाचं. त्या महिला आयोगाकडे त्यांना त्यातलं एक तर कायद्याचं नॉलेज नाही, महिलांच्या बद्दल त्यांना संवेदनाही नाही. अशा पद्धतीनं महिलांच्या संदर्भात, मुलींच्या संदर्भात अतिशय तीव्र स्वरूपाच्या भावना प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कारण मुली महिला सुरक्षित नाहीत. आज शाळेत मुली पाठवायच्या का नाही असा प्रश्न पालकांना पडलाय. लहान लहान चिमुकल्या मुलींच्यावर अत्याचार होत आहेत. मग याची जबाबदारी कोण घेणार आहे? राज्याचे गृहमंत्री, त्यांचे आमदार बेताल वक्तव्य करतायत, ते घटना होणारच वगैरे असं बोलतायत. आणि मग गृहमंत्री नैतिक जबाबदारी सोडू कधीतरी घेणार आहेत का नाही? अनेक कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे याची जबाबदारी जर घेत नसतील तर हे सरकार कोणासाठी आहे असा प्रश्न सर्वत्र पडतोय. घोटाळेबाज सरकार म्हणून यांना नाव द्यावं लागेल. महापुरुषांचा अवमान होतो, हे लोक गप्प बसतात. संसदेची इमारत गळते, राम मंदिर गळतंय, अटल सेतू गळतोय, फुटलाय. कुठलं काम नरेंद्र मोदींच्या हातून जे झाले उद्घाटन, त्या सगळ्या इमारती किंवा सगळी कामं दुय्यम दर्जाची, निकृष्ट दर्जाची आहेत, याचं चित्र स्पष्ट आहे आपल्या समोर सगळ्यांच्या. आणि मग असं असताना हे घोटाळेबाज सरकार निवडणुकीमध्ये मात्र पैसा आणणार आहे. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकू पाहतंय. जाहिरातबाजीवर प्रचंड खर्च करत जाते. शासनाच्या पैशातनं मोठमोठे इव्हेंट केले जात आहेत. तुमच्या आमच्या सामान्य लोकांचा जो कर रूपाने पैसा गोळा होतो महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत, केंद्र सरकारच्या तिजोरीत, मग तो जीएसटीच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून असेल, त्याचा मनमानी वापर सुरू आहे. मनमानी पद्धतीने त्याचा गैरवापर करून तुमची आमची लूट केली जात आहे. आणि या महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेलं महायुतीचं सरकार जे आहे आज फेल झालंय असं म्हणायला अजिबात म्हणजे काही वाटत नाही. कारण त्याचं असं आहे की ते प्रत्यक्ष सिद्ध झाले. प्रत्येक पातळीवर फेल आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत फेल आहे, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत फेल आहे, पारदर्शक कारभाराच्या बाबतीत फेल आहे. कारण महाराष्ट्रात कुठेही भ्रष्टाचाराशिवाय कुठलंही काम नाही. कॉन्ट्रॅक्टर लॉबी इथे तयार आहे.
अनेक पीडब्ल्यूडीची कामं प्रलंबित आहेत, कॉन्ट्रॅक्टर आणि मंत्र्यांची अनेक ठिकाणी युती आहे, पैसे कमिशन घेतले, हे सगळं जे चाललंय हे बदलायला लागेल आपल्याला. कोण बदलणार? आपण नाही तर कोण, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. आपल्याला याचा विचार करावा लागेल गांभीर्याने. जर राजकारण हे निर्णय घेण्याचं क्षेत्र असेल आणि राजकारणात निर्णय घेणारी माणसं जर आपण सचक विवेक बुद्धीने कुठं जातीचा उमेदवार म्हणून निवडून दिला, कुठं धर्माचा उमेदवार म्हणून निवडून दिला, कुठल्या जवळच्या नात्यातला म्हणून निवडून दिला, पैसे घेऊन निवडून दिला, आपण जर जेवणावळी घेऊन निवडून दिला, तर चांगले उमेदवार निवडून जाणार नाहीत. ही फॅक्ट आहे. कारण आपले लोकप्रतिनिधी आपण चॉईस करत असतो, आपण निवडून देत असतो. चांगले विवेकी बुद्धीचे स्वच्छ प्रतिमेचे लोक निवडून देण्याची तातडीची गरज आहे. भ्रष्टाचारी लोकांना, जो निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करेल, त्याला जर निवडून दिलं तर तो निवडून गेलेला व्यक्ती खर्च केलेले पैसे वसूल करणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळं महाराष्ट्र हा भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे आणि या सर्व ठिकाणी भ्रष्टाचाराला महायुतीचं हे सरकार त्या ठिकाणी पाठबळ देत आहे. सरकार पुरस्कृतच सर्व पातळीवर हा भ्रष्टाचार आपल्याला हाणून पाडावा लागेल. कुठलीही कामं व्यवस्थित नाहीत, सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, ही फॅक्ट आहे. मला या निमित्ताने जे अनुभव महाराष्ट्रातल्या दौऱ्यात येत असताना मिळाले, ते अनुभव आपल्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हे मुद्दे पटले असतील तर कृपया आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. आपलं जे काही मत असेल ते व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर व्यक्त करा. आवडल्यास लाईक करा आणि सत्याग्रही चॅनल पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करावा अशी विनंती करतो आणि थांबतो.